नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीरातल्या थायरॉइड ग्लँडबद्दल आणि ह्याच्याशी रिलेटेड एका कंडिशनबद्दल ज्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात. तर पहिल्यांदा जाणून घेऊया की थायरॉइड ग्लँड म्हणजे नक्की असते कुठे, करते काय, आणि मग हायपोथायरॉइडिझम बद्दल माहिती घेऊयात. त्याचा आहाराशी काय संबंध आहे हेही बघूयात. तर थायरॉइड ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लँड ही आपल्या शरीरामध्ये गळ्यापाशी आपल्या स्वरयंत्राच्या खाली फुलपाखराच्या आकाराची अशी एक ग्लँड असते. तुम्हाला चित्रात दिसत असेल. आणि ही जी छोटीशी ग्रंथी असते ती मात्र मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारची ग्रंथी आहे, कारण की ह्याच्याद्वारे स्त्रवले जाणारी जी संप्रेरक आहेत ज्याला T3 आणि T4 म्हणतात, तर ह्या संप्रेरकांद्वारे ही ग्रंथी आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम नियंत्रणात ठेवते. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय, म्हणजे थोडक्यात आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा कशी वापरली जाते, सगळ्या पेशींपर्यंत ती कशी पोहोचते आणि पेशींचं कार्य कसं चालतं, या सगळ्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात. आणि ह्याच्या नियंत्रणासाठी किंवा ह्याच्या एक हार्मनीसाठी, बॅलन्ससाठी थायरॉइड ग्लँडचं काम महत्त्वाचं असतं. तर थायरॉइड ग्लँड तिच्या दोन संप्रेरकांद्वारे T3 म्हणजे ट्रायआयोडोथायरोनिन आणि T4 म्हणजे थायरॉक्सिन, ह्या दोन्ही संप्रेरकांच्या माध्यमातून हे काम करत असते. तर अर्थातच इतर सगळ्या अवयवांप्रमाणे ह्या ग्रंथीवरती सुद्धा आपल्या मेंदूचा कंट्रोल असतो, ब्रेनचा कंट्रोल असतो. आणि आपल्या ब्रेनमध्ये पीयूषिका ग्रंथी किंवा पिच्युटरी ग्लँड नावाची अजून एक ग्रंथी असते. तर ही ग्रंथी थायरॉइड ग्रंथीचं काम नियंत्रणात ठेवत असते. आणि ही ग्रंथी एक हार्मोन किंवा संप्रेरक तयार करते ज्याचं नाव आहे TSH किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे संप्रेरक काय करतं, जेव्हा थायरॉइड ग्लँडमध्ये तयार होणारी संप्रेरकं कमी प्रमाणात तयार होतात तेव्हा पीयूषिका ग्रंथी TSHचं प्रमाण वाढवते आणि TSH थायरॉइड ग्रंथीला सूचना देतो की थायरॉइड ग्रंथीचं काम वाढवा आणि ही संप्रेरकं जास्ती तयार करा. थोडक्यात पीयूषिका ग्रंथी किंवा TSH हे एका थर्मोस्टॅट प्रमाणे काम करतात. थायरॉइड ग्रंथीचं काम कमी, TSH वाढणार. थायरॉइड ग्रंथीचं काम जास्त किंवा T3 T4 जास्त, TSHची लेव्हल कमी होणार. त्यामुळेच थायरॉइडच्या डिसिजेसचं निदान करण्यासाठी TSH ही एक ब्लड टेस्ट केली जाते आणि ह्याच्यामध्ये प्रिसाइजली कळू शकतं की थायरॉइड ग्लँड किती योग्य प्रकारे काम करते. तर आता आपण बघितलं की थायरॉइड ग्रंथी पूर्ण शरीराचं मेटाबॉलिझम नीट ठेवते आणि याच्याबरोबरच आपल्या शरीराचं हार्ट रेट किंवा ज्याला आपण नाडीचे ठोके म्हणतो ते नियमित ठेवणं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं, ब्लड प्रेशर चांगलं ठेवणं, ह्या सगळ्या कामांमध्ये थायरॉइड ग्लँडचा हातभार असतो. त्यामुळे ही अशी महत्त्वाची ग्रंथी जेव्हा काही कारणाने तिचं काम नीट करू शकत नाही, ज्याला अंडर ॲक्टिव्ह थायरॉइड असंही म्हणतात, हायपोथायरॉइडिझम असंही म्हणतात, तर त्यावेळेला ही जी संप्रेरकं तयार होणार आहेत ती कमी प्रमाणात तयार होतात. ह्याची लक्षणं आता बघूयात आपण. आणि पहिलं लक्षण खूप कॉमन, ते म्हणजे शरीराचाच मेटाबॉलिझम बिघडत असल्यामुळे अगदी थकवा जाणवणं किंवा खूप विकनेस जाणवणं, गळून गेल्यासारखं वाटणं, हे खूप कॉमन लक्षण आहे. त्याच्या बरोबरीनेच वजन वाढायला लागणं एका लिमिटच्या पुढे आणि काही कारण नसताना, सो अनइंटेन्शनल वेट गेन आपण ज्याला म्हणतो तसं दिसायला लागणं. त्याचबरोबर केस गळणं किंवा केस खूप ब्रिटल होणं, नखं खूप ब्रिटल होणं किंवा लगेच तुटणं चटदिशी. त्याच्याबरोबरच त्वचा खूप कोरडी पडणं, काहींना कॉन्स्टिपेशन होतं, काहींना हार्ट रेट कमी होऊन जातो किंवा काही जणांना कोलेस्ट्रॉल वाढतं. काही जणांचं, स्त्रियांमध्ये जर का मासिक पाळी सुरू असेल तर ती पाळी अनियमित होते किंवा पाळीच्या दरम्यान खूप जास्ती रक्तस्राव व्हायला लागतो. अशी बरीच लक्षणं हायपोथायरॉइडिझममध्ये दिसू शकतात. त्याचबरोबर ब्रेनशी रिलेटेड पण काही फंक्शन्स थोडीशी कमी जास्ती होऊन विस्मरण होणं किंवा ज्याला ब्रेन फॉग म्हणतात, की अचानक विसरलं जाणं एखादी गोष्ट, काय बोललो, काय वाचलं न आठवणं, ही लक्षणे दिसू शकतात. बऱ्याचदा याच्यामुळे ह्या सगळ्या लक्षणांमुळे कधी कधी डिप्रेशन येणं, यासारखी ही लक्षणं कॉमन आहेत. त्यामुळे जर ही लक्षणं दिसायला लागली तर आपण खरं तर सजग व्हायला पाहिजे. आपल्याला डोक्यामध्ये कुठेतरी वाटलं पाहिजे असं की थायरॉइडमुळे तर नसेल ना, किंवा डॉक्टरांशी आपण बोललं पाहिजे अशा वेळेला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतली पाहिजे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की ही लक्षणं थोडी वेग आहेत, म्हणजे अशी खूप पर्टिक्युलर नाही आहेत. इतरही काही आजारांमध्ये ही लक्षणं दिसू शकतात किंवा काही नसतानाही ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे ही लक्षणं खूप अशी ग्राह्य धरता येत नाहीत.
बऱ्याचदा ही लक्षणं खूप हळूहळू डेव्हलप होतात. त्यामुळे बऱ्याचदा हायपोथायरॉइडिझमचं निदान हे उशिरा होतं किंवा वेळेमध्ये होत नाही. त्यावरती उपाय हाच की वेळोवेळी चेक करणं थायरॉइडचं फंक्शन, स्पेशली जर का तुमच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री जर का तुम्हाला असेल की तुमच्या घरामध्ये आईवडिलांपैकी कोणाला हायपोथायरॉइडिझम असेल किंवा थायरॉइडचा काही आजार असेल तर तुम्ही अशा वेळेला तुमचं थायरॉइड रेग्युलरली चेक केलं पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते, हायपोथायरॉइडिझमची शक्यता जास्ती असते, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तर चेक केलंच जातं. शिवाय तुम्हाला काही इतर आजार असतील, म्हणजे स्पेशली काही ऑटो इम्युन डिसीज असतील, फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा टाईप 1 डायबिटीज आहे किंवा सिलिॲक डिसीज सारखे ऑटो इम्युन डिसीजेस आहेत, तर अशांनी पण TSH वेळोवेळी चेक करणं, शिवाय काही कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल, नेक रेडिएशन अशी काही ट्रीटमेंट चालली असेल तर तुम्हाला TSH किंवा थायरॉइडचं प्रोफाईल रेग्युलरली चेक करायला पाहिजे. असे बरेच इंडिकेशन्स आहेत. पण अदरवाईज हा जो आजार आहे हायपोथायरॉइडिझमचा तो तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे, म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण जास्ती आहे. आणि स्पेशली मेनोपॉज नंतर किंवा 45-50 वयानंतर ह्याचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे अशा वयात स्त्रियांनी रेग्युलर त्याचं चेकअप करून घेणं हे चांगलं आहे. आता जर का काही कारणानं ह्या थायरॉइड ग्रंथीला आपण म्हणलं तसं काही प्रॉब्लेम आला किंवा अडचणी आल्या आणि त्याचं काम नीट नाही होत आहे, थायरॉइड हार्मोनचं प्रोडक्शन कमी होत आहे, तर मग अशा वेळेला काय करायचं, ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय? तर ट्रीटमेंट म्हणजे ही ट्रीटमेंट अशी खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे, सोपी ट्रीटमेंट आहे. जो हार्मोन आतमध्ये तयार होत नाही आहे त्याच्या गोळ्या घेणं, ज्याला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात इन शॉर्ट. तर हा जो थायरॉक्सिन हार्मोन असतो, जो थायरॉइड ग्लँड तयार करत असते, ही ग्रंथी तयार करत असते, तो पुरेसा तयार होत नाही, तर या हार्मोन्सच्या गोळ्या मिळतात. आणि ह्या गोळ्या नियमितपणे घेणं हा याच्यावरचा खात्रीशीर उपाय आहे. त्यांनी लगेचच त्रास आपला कमी होतो आणि थायरॉइडच्या लेवल्स तुमच्या चांगल्या दिसायला लागतात. तर ह्या गोळ्या अर्थातच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला सुरू करायच्या आणि तुमच्या वजनानुसार त्याचा डोस पहिल्यांदा ठरवला जातो आणि मग तो टायट्रेट केला जातो. टायट्रेट म्हणजे साधारण नवीन गोळ्या सुरू केल्यानंतर एक 6 आठवड्यांनी पुन्हा तुमची TSHची लेवल चेक केली जाते आणि जर ती रेग्युलर किंवा चांगल्या रेंजमध्ये असेल तर मग तो डोस कायम ठेवला जातो, नाही तर तो डोस थोडासा कमी जास्ती केला जातो. तर साधारण नवीन ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर किंवा ट्रीटमेंट बदलल्यानंतर 6 आठवड्यांनी पुन्हा TSH चेक करणं आणि जर का डोस तुमचा स्टेबल राहत असेल किंवा लेवल्स चांगल्या राहत असतील तर निदान 6 महिन्यातनं एकदा तरी तुमचं चेकिंग करून घेणं थायरॉइड प्रोफाईलचं हे रिकमेंडेड आहे. तर आता आपण बघूयात की औषधं तर घेणं महत्त्वाचं आहेच हायपोथायरॉइडिझममध्ये, पण मग आहाराचा काही रोल आहे का किंवा डाएटमध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्या थायरॉइड ग्रंथीच्या कामासाठी मदत करू शकतात किंवा काही गोष्टी अशा आहेत का की ज्या थायरॉइडसाठी त्रासदायक ठरू शकतात? तर पहिल्यांदा आपण बघूयात की अशा कुठल्या गोष्टी मदत करू शकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे थायरॉइड ग्लँड हार्मोन्स तयार करते थायरॉक्सिन सारखे, तर या हार्मोनच्या निर्मितीसाठी आपल्या आहारामध्ये आयोडीन असणं गरजेचं असतं आणि आयोडीनचा वापर करून हे हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आयोडीनचं प्रमाण योग्य असेल, खूप जास्तीही उपयोगाचं नाही, खूप कमीही नाही. त्यामुळे एक ऑप्टिमल लेवल आयोडीनची डाएटमध्ये मेंटेन करणं आणि स्पेशली आता आपण सध्या आयोडाइज्ड सॉल्ट सगळेजण वापरतो, त्यामुळे आयोडाइज्ड सॉल्ट साधारण 2 ते 3 ग्रॅम म्हणजे अर्धा टीस्पून दररोज घेणं हे तुमच्या आयोडीनच्या लेव्हलसाठी पुरेसं आहे. त्यामुळे असं नका समजू की आयोडीन कमी पडतं तर मीठ जास्ती घ्या. अर्धा टीस्पून सॉल्ट इज इनफ आयोडीन रिक्वायरमेंट तुमची भरून काढण्यासाठी, तर ते नियमित घेणं आणि आयोडीनयुक्त बाकी पदार्थ म्हणजे मग काही सी फूड आहे किंवा फिश आहे किंवा जनरली मातीमध्येच आयोडीन असतं, त्याच्यामुळे पिकांमध्ये किंवा भाज्या फळांमध्ये सुद्धा आयोडीनची मात्रा असतेच. पण ज्या एरियामध्ये काही आयोडीनची कमतरता दिसून येते अशांनी स्पेसिफिकली आयोडाइज सॉल्टवरती लक्ष दिलं पाहिजे आणि ते आवर्जून आहारामध्ये घेतलं पाहिजे. आयोडीनची सप्लिमेंट्स कुठलीही घेणं अजिबात अभिप्रेत नाही, कारण की आयोडीन सप्लिमेंटेशननी जर का आयोडीन जास्ती प्रमाणात घेतलं गेलं तर थायरॉइड साठी तो एक हानिकारक घटक किंवा एक त्रासदायक घटक असणार आहे. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला कुठलीही सप्लिमेंट घेताना घ्यायची आहे. दुसरा आता आहारातला महत्त्वाचा घटक थायरॉइडच्या कामासाठी तो म्हणजे वेगवेगळी मिनरल्स, ज्याला आपण खनिज द्रव्य म्हणतो. यातली 2 खनिज द्रव्य जी सेलेनियम आणि झिंक
ही दोन खनिज द्रव्य थायरॉइड ग्लँड मधून जे हार्मोन्स तयार होतात त्यांच्या ऍक्टिव्हेशनसाठी महत्वाची असतात. तर सेलेनियम आणि झिंक कशातनं मिळणार आहे आपल्याला, तर सगळी जी आपण तेल बिया म्हणतोय किंवा नट्स आणि ऑइल सीड्स म्हणतोय ह्या सगळ्यामध्ये सेलेनियम आणि झिंक भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे निदान तुमची एक मूठ भरून दररोज कुठले ना कुठले तरी नट्स घेणं, स्पेशली ते भिजवून घेणं रात्रभर पाण्यामध्ये, हा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. शिवाय सगळ्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये झिंक आहे, सेलेनियम आहे, वेगवेगळ्या नॉनव्हेज फूड्समध्ये म्हणजे फिशमध्ये आहे, तसंच बीन्समध्ये सेलेनियम आणि झिंक दोन्ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही आहारात आवर्जून घेतल्या पाहिजेत. तसंच सेलेनियम आणि झिंक बरोबर टायरोसिन नावाचं एक अमिनो आम्ल आपल्या आहारामध्ये असतं आणि शरीरात पण ते तयार होतं. तर हे टायरोसिन अमायनो ॲसिड हे थायरॉइड हार्मोनच्या प्रोडक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे टायरोसिन जसं तयार होतं शरीरामध्ये तसं ते सगळ्या प्रोटीन रिच फूड्समध्येही असणारच आहे. त्यामुळे प्रोटीनचा इंटेक चांगला ठेवणं आहारामध्ये हे थायरॉइड ग्रंथीच्या दृष्टीने एक चांगली सवय आहे. त्यानंतर आपल्या आहारामधलं व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डीच्या लेवल्स चांगल्या ठेवणं खूप महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. त्यामध्ये थायरॉइडचाही समावेश होतो. आणि व्हिटॅमिन डीसाठी काय करायचं काय नाही हे मी आत्ता सांगणार नाही आहे, कारण की ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ माझा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही जर का तो बघितला नसेल तर जरूर बघा. त्याचबरोबर आपल्या आहारातले प्रोबायोटिक्स किंवा मित्र जीवाणू यांचाही महत्त्वाचा रोल आहे. तर त्याबद्दलचाही व्हिडिओ माझा सेपरेटली तुम्ही नंतर बघावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, कारण त्यामध्ये आपण आता वेळ नको घालवायला. पण व्हिटॅमिन डी आणि प्रोबायोटिक्स या दोघांचाही अतिशय महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅट्स आपल्या आहारातले, ज्याच्यामध्ये जवस आहे किंवा अक्रोड आहे किंवा सोयाबीनचं तेल आहे, मासा किंवा फिश, या सगळ्यामधून चांगल्या प्रकारचं ओमेगा 3 फॅट पोटात जातं आणि हे पण तुमच्या थायरॉइडच्या कामासाठी मदत करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आहारात समावेश करायला पाहिजे. त्याचबरोबर असं एक लक्षात आलंय की हळद ही चांगली आहे आणि हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं अँटीऑक्सिडंट आहे. ते थायरॉइड ग्रंथीच्या कामासाठी उपयुक्त आहे. तर आता हळद म्हणजे आपल्या स्वयंपाकामध्ये असतेच, पण ती खूप थोड्या प्रमाणात जाते पोटामध्ये. खरं तर हळद ही जास्ती प्रमाणात त्या मानाने घेतली गेली पाहिजे, स्पेशली हायपोथायरॉइडिझम असेल तर. आणि स्पेशली ओली हळद किंवा जी अनप्रोसेस्ड हळद आहे ती जास्त चांगली. तर असं म्हटलं जातं की साधारण 2 टीस्पून ओली हळद किसलेली तुमच्या पोटामध्ये दिवसभरात जायला पाहिजे. जर तुम्हाला सफिशियंट कर्क्युमिन हवं असेल तर साधारण 500 मिलीग्रॅम कर्क्युमिन घेणं अपेक्षित असतं एका दिवसामध्ये. तर तेवढं तुम्हाला 2 चमचे किंवा 2 टीस्पून ओल्या हळदीमधून नक्की मिळणार आहे. किंवा हल्ली कर्क्युमिनच्या गोळ्याही मिळतात, पण त्या आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. तर हळद हा एक महत्त्वाचा घटक आहे. ओली हळद तुम्ही लोणच्याच्या स्वरूपात आहारात घेऊ शकता किंवा दूध हळद जी आपण घेतो तर दुधामध्ये ओली हळद किसून घालू शकता आणि ती आहारात घेऊ शकता. हळद ती मिक्सरमधनं काढून पाण्यामध्ये घालून त्याचं छान ड्रिंक बनवून घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला हळद घेता येईल. त्याचप्रकारे धने चांगले आहेत थायरॉइडसाठी असं म्हटलं जातं. सो धने रात्री कुटून पाण्यामध्ये भिजवून ठेवून सकाळी त्याचं पाणी घेणं हा एक चांगला उपाय असू शकतो. पण हे सगळे उपाय करताना मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं औषध सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. औषध तुमच्या मनाने कमी जास्ती करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करा. हे सगळे उपाय करून तुम्ही थायरॉइडच्या लेवल्स चेक करा वेळोवेळी. जर त्याच्यात सुधारणा असेल किंवा त्या कमी व्हायला लागल्या असतील तर डॉक्टर नक्कीच तुमचं औषध कमी करतील. पण तुमच्या मनाने हे करू नका आणि आहारातले हे सगळे बदल नक्की सुरू ठेवा. आता आपण बघतोय आपल्या आहारातले असे कुठले घटक आहेत की जे त्रासदायक ठरू शकतात थायरॉइड ग्लँडच्या कामासाठी. तर अशा घटकांना गॉयटरोजेन्स असं म्हणतात आणि हे पदार्थ नक्की टाळायला पाहिजेत. स्पेशली ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे अशांनी हे पदार्थ टाळायला हवेत. तर आता गॉयटरोजेन्स म्हणजे काय, तर असे पदार्थ आपल्या आहारातले जे आपल्या थायरॉइड ग्लँडच्या कामासाठी अडथळे निर्माण करतात किंवा हे जे आयोडीन घेण्याची प्रक्रिया जी आहे आहारातनं थायरॉइड ग्लँडच्या हार्मोन्सच्या तयार होण्यासाठी, ती प्रक्रिया आयोडीन अपटेकची प्रक्रिया ही ह्या पदार्थांमुळे कमी होते किंवा त्याला अटकाव होतो आणि त्यामुळे थायरॉइड ग्लँडच्या फंक्शनमध्ये अडथळे येतात. तर हे गॉयटरोजेन्स मग कुठल्या पदार्थांमध्ये असतात, तर काही टिपिकल पदार्थ आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं म्हणजे सोयाबीनचे पदार्थ.
तर सोयाबीनच्या पदार्थांमध्ये म्हणजे सोया मिल्क आहे, टोफू आहे, सोया चंक्स घेतो आपण, तर या सगळ्या पदार्थांमध्ये गॉयटरोजेन्स असतात. आणि त्यातल्या त्यात मग विचाराल तर टोफू त्यातल्या त्यात बरा, कारण फर्मेंटेशनचं झालेलं असतं, थोडासा प्रोसेसिंग झालेलं असतं त्याच्यावरती. पण बाकी हे जे रॉ सोयाचे प्रॉडक्ट्स आहेत ते शक्यतो टाळायला हवेत. त्यानंतर दुसरा घटक गॉयटरोजेन्स असणारा दुसरा वर्ग म्हणजे सगळ्या क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये कोबी आहे, फ्लॉवर आहे, रॅडिश आहे म्हणजे मुळा आहे. हल्ली अनेक जण ब्रोकोली वापरतात स्वयंपाकामध्ये, हे ब्रोकोली आहे. तर ह्या सगळ्या घटकांमध्ये गॉयटरोजेन्स खूप जास्ती प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे हे घटक जर का तुम्ही आहारामध्ये घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करणं किंवा बंद करणं, जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर ही एक खूप चांगली गोष्ट राहणार आहे. त्यानंतर अजून रताळी आहेत, रताळ्यामध्ये गॉयटरोजेन्स आहेत, शेंगदाण्यामध्ये आहेत, किंवा अजून आपल्या आहारामध्ये काही मिलेट्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी ही जी धान्य आहेत, तर अशा मिलेट्समध्ये गॉयटरोजेन्स असतात. आणि त्यातल्या त्यात बाजरीमध्ये गॉयटरोजेन्स जास्ती प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर आय वुड सजेस्ट की बाजरी आपण पूर्ण बंदही करू शकतो. त्यानंतर काही फळांमध्ये पण असतात, म्हणजे जसं की स्ट्रॉबेरीज आहेत, पण ही फळं काही आपण फार खात नाही, कधीतरी क्वचित खातो, तर ते ठीक आहे. पालकामध्ये गॉयटरोजेन्स असतात, तर ह्या पदार्थांमधलं गॉयटरोजेन्स आपण कमी करू शकतो का? कारण तुमच्या लक्षात असेल की हे सगळे हेल्दी पदार्थ आहेत. मग हे पदार्थ अगदीच बंद करायचे का? तर नाही. तुम्हाला जरी थायरॉइड इन्सफिशियन्सी किंवा हायपोथायरॉइडिझम असेल तरी तुम्ही हे पदार्थ आहारात कमी करू शकता किंवा इनफ्रिक्वेंटली वापरू शकता. खूप कमी म्हणजे वारंवारता त्याची ठेवा, की तुम्ही काही 4-5 दिवसांनंतर किंवा आठवड्यातनं एकदा असे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही. त्यानंतर दुसरा एक घटक लक्षात ठेवायचा म्हणजे हे पदार्थ जे आहेत गॉयटरोजेन्स जे आहेत ते प्रोसेसिंग केल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर, तापवल्यानंतर, वाफवल्यानंतर कमी होतात. त्यामुळे जर हे पदार्थ तुम्ही शिजवून घेतले, म्हणजे कोबी, मुळा हे कच्चे न खाता शिजवून, वाफवून, ब्लांचिंग ज्याला म्हणतात, तसा पालक आहे तो ब्लांचिंग करून घेतला तर त्यातल्या गॉयटरोजेन्सचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. तर या पद्धतीने तुम्ही हे घटक आहारामधनं कमी करा, त्याची फ्रिक्वेन्सी कमी ठेवा आणि जेव्हा घेणार आहात तेव्हा ते शिजवून घ्या. हे जर का तुम्ही केलं तर तुम्ही थोड्या प्रमाणात हे पदार्थ नक्कीच खाऊ शकणार आहात. तर हे होतं आहारात काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याच्याबद्दल. आता विशेष करून असा थायरॉइडसाठी वेगळा आहार आहे असं मुळीच नाही. हे पदार्थ सोडता बाकी जे बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो की सगळ्या घटकांचं संतुलित प्रमाण आहारातलं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मगाशी आपण बोलताना बोललो की थायरॉइड, अंडर ॲक्टिव्ह थायरॉइडचा किंवा हायपोथायरॉइडिझमचा वजन वाढणं हा एक मोठा सिम्पटम आहे. तर जर का तुमचं वजन वाढलं आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर थायरॉइडच्या गोळ्या सुरू केल्या असतील तर कदाचित वजन वाढणं तुमचं थांबलं असेल किंवा वजन अजून वाढत नसेल. पण जे वाढलेलं वजन आहे त्याचं काय? त्यामुळे जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे, तुमचं वजन ऑलरेडी वाढलेलं आहे, तर मग तुम्हाला वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचा आहार प्लॅन केला पाहिजे. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की माझं वजनच कमी होत नाही कारण थायरॉइड आहे मला. तर ही एक तर चुकीची समजूत आहे. म्हणजे थायरॉइड ग्लँडच्या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम्स आल्यामुळे वजन वाढू शकतं हे मान्य, पण एकदा थायरॉइडची ट्रीटमेंट तुमची सुरू झाली, हार्मोन्स तुम्ही बाहेरून घ्यायला सुरुवात केली की तुमच्या थायरॉइडच्या लेवल्स परत नॉर्मलला येतात, TSHच्या लेवल्स नॉर्मलला येतात. अशा वेळेला वजन कमी करायला खरं तर काही अडचण येता कामा नये. त्यामुळे थायरॉइड आहे म्हणजे वजन वाढणारच किंवा कमी होणारच नाही अशी जी एक गैरसमज हा जो आहे तो मनातनं काढून टाका आणि जर तुमचं वजन वाढलं असेल तर ते कमी करण्यावरती लक्ष द्या. त्याचबरोबर काही गोष्टी तुम्हाला आता लक्षात ठेवायला पाहिजे त्या थायरॉइडच्या औषधांबद्दल, कारण की आपल्या आहारातले असे काही बदल किंवा असे काही घटक आहेत जे तुमच्या औषधाच्या ॲब्झॉर्प्शनवरती पण काम करू शकतात किंवा परिणाम करू शकतात. तर त्यातलं पहिलं म्हणजे आपल्या आहारातली वेगळी वेगळी सप्लिमेंट्स. तर जर तुम्ही आयर्न म्हणजे लोह किंवा कॅल्शियम किंवा फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ या कुठल्याही गोष्टीची सप्लिमेंट्स घेत असाल तर या सप्लिमेंटची वेळ तुम्हाला तुमच्या थायरॉइडच्या औषधापासून लांब ठेवायची. म्हणजे असं म्हटलं जातं की साधारण 3 ते 4 तास तरी याच्यामध्ये गॅप पाहिजे या सप्लिमेंटमध्ये आणि थायरॉइडच्या गोळीमध्ये. थायरॉइडची गोळी मोस्टली फास्टिंग किंवा उपाशीपोटी घेतली जाते, तर त्याच्या जवळपास ही औषधं घेऊ नका, कारण की याच्यामुळे त्या गोळीच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या आहारातली कॉफी, कॅफेन सुद्धा या औषधाच्या ॲब्झॉर्प्शनवरती परिणाम करू शकतं.
त्यामुळे जर तुम्ही कॉफी घेणार असाल तर निदान 1 ते 1.5 तासाचं अंतर ठेवा तुमच्या थायरॉईडच्या गोळीमध्ये आणि कॉफीमध्ये. तर हे बदल करून किंवा ही काळजी घेऊन तुम्ही तुमच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कसं व्यवस्थित होईल ह्याच्याकडे लक्ष देऊ शकता. त्याचबरोबर जर तुमच्या काही गोळ्या औषधं सुरू असतील, म्हणजे जसं की अँटासिड सुरू असतील किंवा इतर काही गोळ्या औषधं सुरू असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला या बाबतीत घेतला पाहिजे. या गोळ्यांची वेळ बदलायची गरज आहे का, प्रकार बदलायची गरज आहे का? कारण थायरॉईडच्या गोळ्या घेतल्या पण त्याचं ॲब्झॉर्प्शनच नीट झालं नाही योग्य प्रकारे तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आहाराबरोबरच या लहान सहान टिप्स पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अर्थातच आहाराबरोबरीने जीवनशैलीतले इतर घटक जसं की व्यायाम आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, पुरेशी झोप आहे, याला तर काही रिप्लेसमेंट नाहीच आहे. त्यामुळे आपण आज आहाराबद्दल जास्ती बोललोय, पण ओव्हरऑल हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं, स्मोकिंग, अल्कोहोल टाळणं पूर्णपणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. तर आज आपण बोललो थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय, ती काय काम करते, तिच्या कामामध्ये अडथळे आले तर काय त्रास होऊ शकतो, कसं डायग्नोज करायचं, अडथळे येतात किंवा काम नीट करते की नीट थायरॉईडची ग्रंथी हे आपण बघितलं. जर का काम नीट करत नसेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तर काय ट्रीटमेंट आहे आणि त्यासाठी आहारामध्ये काय काळजी घ्यायची, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, औषधांचं नीट ॲब्झॉर्प्शन व्हावं थायरॉईडच्या म्हणून काय काळजी घ्यायची, अशा खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण आज बोललो. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल अशी मला आशा वाटते. आणि जर ह्या पलीकडेही तुम्हाला काही शंका असतील थायरॉईडच्या कामाबद्दल किंवा हायपोथायरॉइडिझमबद्दल आणि आहाराबद्दल, तर त्या मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. मी सगळ्या प्रश्नांची जरूर उत्तरं देईन. असंच आपण भेटतोय नवीन एका विषयासह पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.